घेऊन डब्बा घेऊन आणि बघा चिवबाई बघा तुम्हाला दाखवते थांबा. तर बघा चिवताई कशा पुढं 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 चालल्यात. उचलून घेते तर म्हणते नको मी चालेल. आणि हे बघा आमचं गावच्या साईडचं बंगलं बघू शकता तुम्ही किती बंगले आहेत मंडळी. आणि कसले भारी भारी पण आहेत एकच नंबर. आणि हा ही आमचे शेजारचे काका ते पण तिथे आहेत कामावरती. आणि बघा मंडळी बंगले कसले भारी आहेत बघू शकताय. आणि झाडं तर नुसतीच झाडं कोंड्या पण अशा मस्त लावल्या होत्या त्यांनी बघा. आणि चिवबाई बघा दमतच नाही, चाल 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 नुसतीच चाल. आणि हे तर पूर्ण पावसाळी भरून जातं पाण्याने, भरपूर पाणी असतं त्याच्यामध्ये. आणि हा बघा बंगला बाबा आमचा इथं काम करते. म्हटलं मस्त 2-3 शूट करावं तर काय पटकन शूट केल्याने आलो बाहेर. आणि इथं बघू शकताय तुम्ही मंडळी. आणि बाबांना डबा दिला आणि आम्ही निघालो. आणि चिवताई तर पुढंच भाग 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 कशी नाटकं तिची करते ती. आणि बघा समोरचे आमच्या गावचा डोंगर ढुंगी म्हणतात त्या डोंगराला. आणि चिवचे पप्पा गेले होते हे बघायला गुरं बघायला. आणि मग आम्ही दोघीजणी आलो घरी. आणि घरी यायचंच इकडं बघा आणि तांदूळ काढले होते साफ करायला, त्यात चिवबाई बसल्या झालं. आणि मग आम्ही संध्याकाळी निघालो पालीत जायला. चिवबाई तर खुश होते कुठं जायचं म्हटले तर. आणि बघू शकताय मंडळी पालीतला हा सरसगड आहे समोरचा. आणि हा ही बैठकीचा हॉल आणि ते पाठीमागं सरसगड बघू शकताय तुम्ही. आणि त्याच्यासमोरच एस टी स्टँड आहे. मग काय चिवच्या पप्पांनी काय घेतलं आणि मग आम्ही निघालो ज्यूस प्यायला. मस्त ज्यूस वगैरे पिला आणि निघालो घरी यायला. आणि बघा चिवबाई आणि हा मंडळी ते पण पावसाळी असला भरतो ना. आणि ही विहीर आहे पाण्याची, पाणी प्यायला तिथे येतात पाणी न्यायला. आणि बघू शकताय तुम्ही ब्रिज. आणि हा आमचा गाव. आणि त्याला आलो घरी आलो मग काय अनारशांचा पीठ होता आणलेला करून मग ते घेतले बनवायला अनारसे. बघू शकते मस्त असे अनारसे पण झाले होते. असे मस्त खसखशीवरचे त्याची गोळी करून थापले आणि गरम तेलामध्ये सोडली. मस्त झाले होते एकदम कडक बघा मंडळी. आणि मग काय गेलो मंदिरात तर लेडीज एंट्री नाही आतमध्ये पण